तर आता दिल्ली भाजपाकडे असणारे मोदी ब्रँड आणखी मजबूत झालेला आहे। तर 70 पैकी 48 जागा मिळवत भाजपने दिल्ली काबीज केली आहे। या निकालाने मोदी ब्रँड मजबूत झालेला आहे आणि भाजपचं वर्चस्व वाढलंय। मध्यमवर्गीयांनी भाजपला पसंती दिल्यामुळे दिल्ली भाजपच्या पारड्यात आली। लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केल्यामुळे भाजपला दिल्लीमध्ये मध्यमवर्गीयांकडून पसंती मिळाली। मोदींकडून आपचा आपदा असा उल्लेख करण्यात आलाय। दिल्लीमध्ये संधी देण्याचं भाजपचं आवाहन कामी आलं। आपवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। शीश महालच्या खर्चावरून केजरीवालांना घेरल्याचा भाजपला फायदा झाला। केजरीवालांच्या मोफत योजनांप्रमाणे भाजपने सुद्धा योजना घोषित केल्या। तर संसद संपल्यानंतर दिल्लीमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्याचं खासदारांना भाजपनं बंधनकारक केलं होतं। दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो। दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे। सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे। लोकसभेतल्या खोटं बोलवून मिळालेल्या यशानंतर विरोधकांना असं वाटलं होतं की मोदीजींचा करिश्मा राहिला नाही, पण त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचं लक्षात आलं की मोदीजींचा करिश्मा संपलेला नाही, मोदीजींचा करिश्मा संपणार नाही।